मध्यपूर्व देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशामध्ये निर्यात होणारा भारतातला शेतमाल हा ओमानच्या हर्मोज सामुद्रधुनी जी आहे यामध्ये अडकून पडलेला आहे आणि त्यामुळं एक मोठ्या प्रकारचं आर्थिक संकट हे भारतातील एक्सपोर्टर असतील किंवा शेतकरी असतील यांच्यासमोर उभं टाकलेलं आहे. आणि हे आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच या शेतमालाची वाहतूक करणाऱ्या ज्या शिपिंग कंपनी आहेत यांच्यामार्फत आता एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे. या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की या कंटेनरवरती, या माल वाहतूक करणाऱ्या कंटेनरवरती जवळजवळ $4,000 पर्यंतचा सरचार्ज हे लोक आता आकारणार आहेत. खरं पाहिलं तर हा सरचार्ज जाचक आहे. खऱ्या अर्थाने आज आर्थिक संकटात असणारा एक्सपोर्टर असेल किंवा शेतकरी असेल, या शेतकऱ्याला या आर्थिक संकटाला सामोरा जात असताना अशा प्रकारचा सरचार्ज आकारणं हे खरं तर चुकीचं आहे. आणि या संदर्भात आम्ही फेडरेशन ऑफ मराठा उद्योजक या आमच्या संस्थेमार्फत डॉक्टर ओंकार हरी माळी आणि मी स्वतः शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांची आज भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं. त्या निवेदनासंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच्याकडून माननीय श्री पियुष गोयल साहेब यांना आम्ही विनंती करण्यास आवाहन केलं की या संदर्भातल्या ह्या जाचक अटी आणि हे जाचक कर या शिपिंग कंपन्यांनी त्वरित मागे घ्यावेत आणि या बंदरावरती आता जर JNPT बंदरावरती जो शेतमाल पडलेला आहे याच्यावरती सुद्धा त्यांनी निर्देशित केलेलं आहे की याच्यावरती सुद्धा स्टोरेज चार्जेस असतील किंवा इतर सरचार्ज चार्जेस असतील हे तातडीने मागे घेण्यात यावेत. या संदर्भात आम्ही शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याकडून सकारात्मक आम्हाला प्रतिसादही मिळाला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी माननीय श्री पियुष गोयल साहेब यांना तातडीने पत्रव्यवहार करून तसेच त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू अशा प्रकारचं आश्वासनही आम्हाला या संदर्भात दिलेलं आहे. याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. परंतु माझी सरकारलाही आमच्या या सर्व एक्सपोर्टर असतील किंवा फेडरेशन ऑफ मराठा उद्योजक असेल यांच्यामार्फत मी सरकारलाही आवाहन करतो की अशा स्वरूपाचे जे जाचक कर आणि सरचार्ज या शिपिंग कंपन्यांनी लावलेले आहेत ते तातडीने या कंपन्यांना मागे घेण्यास आपण भाग पाडावं ही विनंती करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.